नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव व सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्रीच्या पंचदिनात्मक उत्सवाला स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, महंत ऋषीनाथजी महाराज, स्वामी रमेशगिरीनंदजी महाराज व आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला। यावेळी हर हर महादेव, त्रिवेणीश्वर भगवान की जय अशा जयघोषानं त्रिवेणीश्वराचा परिसर दुमदुमला होता। यावेळी झालेल्या धर्मध्वजारोहणाच्या कार्यक्रमप्रसंगी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, सद्गुरू नारायण गिरीजी महाराज, आश्रमाचे महंत उद्धवजी महाराज मंडलिक, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरीजी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत ऋषीनाथजी महाराज, शिनाई देवस्थानचे महंत आवेराज महाराज, आमदार शंकरराव गडाख, ज्योतिषशास्त्रज्ञ बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात धर्मध्वज पूजन करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांचं पौरोहित्य प्रकाश गुरु मुळे यांनी केलंय। प्रारंभी संत महंतांच्या आमदार शंकरराव गडाख यांची मुख्य प्रवेशद्वारापासून व त्रिवेणीश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीत उस्तळ दुमला येथील किसनगिरी बाबा विद्यालय व बेल्लेकर विद्यालयाच्या विद्यार्थिनींचं लेझिम पथक तसेच या भागातील बालकांनी केलेली शिवशंकर पार्वती राधाकृष्ण यांची वेशभूषा मिरवणुकीचं आकर्षण ठरली आहे। आदर्श शिक्षक डॉक्टर रेवणनाथ पवार यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून उपस्थित मान्यवरांसह भाविकांचे आभार मानले। उपस्थित भाविकांना अशोक गांधी यांच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलंय। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। परंतु अंतःकरणातून जर देण्याची इच्छा असली तर ते पूर्ण होतं आणि त्याचं हे प्रतीक या भक्ती उत्सवाच्या आतच सुंदर असा सभामंडप त्या ठिकाणी उभा राहिला आमदार झाले पाहिजे। सप्ताह काय आयोजित झाले पाहिजे। आपण प्रापंचिक जीवन जगत असताना ज्यावेळेला आपलं मनोधैर्य खचतं, निगेटिव्ह विचार चालू होतात, कधी कधी यश मिळत नाही, अनेकदा प्रयत्न करून कधी कधी प्रपंचामध्ये अनेक दुःख येतात, अनेक संकट येतात। त्या संकटाने, त्या दुःखाने, त्या अपयशा ठिकाणी अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे। या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर पंचदिनात्मक सोहळा आपण प्रतिवर्षी संपन्न करत असतात। याही वर्षी हा सोहळा आजपासून प्रारंभ झालेला आहे। धर्मध्वजाचं पूजन झालेलं आहे आणि या सोहळ्याच्या प्रसंगी आज यांची आवर्जून उपस्थिती आहे। ते मध्यमेश्वर देवस्थानचे महंत पूजनीय ऋषीनाथजी महाराज, सांप्रदायिक, राजकीय सर्व क्षेत्रामधून अत्यंत भरभरून कार्य ज्यांचं चालू आहे। नेवासा तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं पहिलं मंत्रीपद मिळवून दिलं असे असणारे तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शंकररावजी गडाख साहेब